ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे आता प्रतिमा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते आणि प्रतिमा एकदम हतबल होते. पटकन उठते आणि जोरजोराने ओरडायला लागते. मग तिकडे सुमन येते. रविराज, नागराज सगळे पोहोचतात. त्यावेळेला साधारण प्रतिमेला या सगळ्यामध्ये अंदाज येतो मला कुणीतरी तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. मग मात्र प्रतिमा म्हणते कोणीतरी मला तोंड दाबून मला घुसमटण्याचा प्रयत्न केला. रविराज म्हणतात प्रतिमा तुला स्वप्न पडलं का? यावरती प्रतिमा म्हणते नाही, हे स्वप्न नव्हतं. या सगळ्यामध्ये मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे. मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला. यावरती रविराज म्हणतात प्रतिमा कदाचित तू त्या माणसाला पाहिल्यामुळे तुला हे असे भास होत आहेत का? प्रतिमा ठामपणे नकार देते. त्यावरती रविराज म्हणतात मग समोर कोण होतं? तो माणूस तुला दिसत होता का? मग प्रतिमा थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करते आणि ती विचार करते नाही, ही तर तन्वी होती. परंतु तन्वी मला का मारेल? तिला आता यावरती प्रियावरती संशयही आलेला असतो. परंतु संशय का घ्यावा हे पण तिला कळत नसतं. आपलीच मुलगी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करेल आणि आपण जर का हे बोललो तर आपल्यावरती कोण विश्वास ठेवेल? परंतु प्रतिमाच्या डोक्यात डाऊट असतो. ती विचार करते की नाही, मला आता रविराजांना एकांतात हे सगळं सांगितलं पाहिजे. उगाचच या गोष्टीमध्ये जर का तथ्य नसेल तर मी आता जर का तन्वीवरती संशय घेतला तर गोष्टी वाढत जातील आणि आमच्या नात्यामध्ये दुरावा वाढत जाईल आणि ते प्रतिमाला नको असतं. मग आता प्रतिमा काही बोलतच नाही. ती म्हणत असते मला आता सध्या तरी काही आठवत नाहीये. असं म्हटल्यावरती प्रिया आणि नागराज यांना बरं वाटतं. प्रिया म्हणायला लागते अगं आई, कोण आलं होतं तुझ्या तोंडावरती उशी दाबायला? आई तुला बहुतेक भास होत आहे. असं म्हणत प्रिया आता जोर देऊन तुला भास होतोय असं म्हणून ते दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यावरती नागराज म्हणतो प्रतिमा वहिनी तुम्ही आठवा ना, तुम्हाला कोण समोर दिसत होतं? तो आता मुद्दाम प्रियाच दिसली होती असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आता या सगळ्यामध्ये प्रत्येकजण आपापला डाव खेळत असतो. प्रत्येकजण आपापली बाजू सेफ करून ठेवत असतो जेणेकरून सत्य समोर येईल त्यावेळेला आपण सेफ राहावं. नागराजने प्लॅन आखलेला असतो आणि मूर्ख प्रिया त्यात अडकलेली असते. मग इकडे रात्रीच्या वेळेला रविराजांना सांगायला लागते मी या वेळेला या खोलीत नाही झोपणार. मी ना तुमच्या खोलीत झोपायला येते. यावरती रविराज म्हणायला लागतात काय झालं प्रतिमा, तुला कसली भीती वाटते का? काही गोष्टींची तू मनात धासत घेतलेली आहे का? प्रतिमा सांगते माझ्या रूममध्ये मला खूप भीती वाटते. मला तन्वीच्या सोबत झोपायचं नाहीये. असं म्हटल्यावरती रविराजांना खूपच जास्त धक्का बसतो. काय झालं? तन्वीच्या रूममध्ये असं काही घडलंय का? यावरती प्रतिमा सांगते माहीत नाहीये, मी हे बोलायला पाहिजे की नाही. तुम्हाला जे म्हटले ना, माझ्या तोंडावरती उशी दाबण्यात आली आणि मला मारण्याचा प्रयत्न केला तर मला ना समोर खरंच तन्वी दिसत होती. असं म्हटल्यावरती रविराज हदरतात. काय? तन्वी? आणि तन्वी असं का करेल? यावरती प्रतिमा म्हणते मला सुद्धा तेच वाटते की तन्वी असं का करेल. रविराज म्हणतात हे बघ आपण एक काम करूयात का? आपण या सगळ्यामध्ये तुझं बोलणंही डावलता येणार नाही. काही ना काही चुकीच्या गोष्टी आपल्या घरात घडतायत. कदाचित ती तन्वी असू शकेल यावरती माझाही विश्वास नाहीये. पण तुला जर का हे संशय वाटतंय तर मी तुला या सगळ्यामध्ये कधीही खोटं पाडणार नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण एक काम करूया, या सगळ्यामध्ये एक परीक्षा घेऊया आणि मग आपण ही परीक्षा घेतल्यावर तन्वी हे असं का करते हे सुद्धा आपण बघूया. मी तुला खरं सांगू का, तुला जेव्हा तिने तुझ्यासाठी दूध आणलं होतं ना, त्या दुधामध्ये सुद्धा तिने काहीतरी मिक्स केल्याचं मला वाटलं. त्यातल्या काही गोळ्या मी काढून ठेवल्यात. तिने साखरफुटाणी म्हटली परंतु ती साखरफुटाणी नव्हती, त्या गोळ्या होत्या आणि मी त्या गोळ्या टेस्टला पाठवल्या आहेत. जर का या तन्वीने हे सगळं करत आहे तर ती आपली मुलगी कशी असू शकेल? मला पण डाऊट आलाय आणि तू म्हटल्यामुळे माझा हा डाऊट पक्का झालेला आहे. आता रविराज प्रतिमाला कोणत्याही प्रकारे वेड्यात काढत नाहीयेत. प्रतिमाला जरा बरं वाटतं आणि हे सगळं चालू असताना इकडे प्रिया येते. प्रिया म्हणते आई का गं, तू माझ्या रूममध्ये
का झोपत नाहीये? माझ्या रूममधून बाबाच्या रूममध्ये तू का झोपत आहे? यावरती आता इकडे सांगायला लागते. प्रतिमा म्हणते, काही नाही, मला थोडंसं अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी इकडे आले. त्यावरती प्रिया म्हणते, माझ्या रूममध्ये तुला सेफ नाही का वाटत आहे? चल ना माझ्या रूममध्ये झोपायला. असं म्हणत प्रिया हट्टाला पेटते. रविराजांना पण कळत नाहीये की हिचा हट्ट का चाललाय, हे हट्ट का करते. प्रिया म्हणते, आई तू जर का माझ्या रूममध्ये नाही आलीस तर मला खूप अस्वस्थ वाटेल. प्लीज चल ना तू माझ्या खोलीत झोपायला चल ना. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, प्रतिमा तू एक काम कर, तू जातेस का तिच्या खोलीमध्ये झोपायला? मग यावरती प्रतिमा अजिबात तयार नसते. रविराजांना विचार येतो की का बरं आपल्याच मुलीच्या रूममध्ये जायला ही घाबरत असेल. नक्कीच याच्यामध्ये काहीतरी तन्वीचा डाव आहे किंवा तन्वीला कोणीतरी भरीस पाडतंय. काहीतरी आहे हे जाणून घेण्यासाठी मला प्रतिमाला त्या खोलीत झोपायला पाठवायलाच पाहिजे. असा विचार करत रविराज आता या सगळ्यामध्ये प्रतिमाला सांगतात, तू जा, आपलीच मुलगी आहे, तुला कसलंही टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाहीये, तू जा. असं म्हणत प्रतिमाला बळजबरी करायला लागतात. मग प्रतिमासुद्धा रविराजांकडे पाहते आणि रविराजांच्या एका शब्दावरती विश्वास ठेवून प्रतिमा खोलीमध्ये जाण्यासाठी तयार होते. प्रतिमा खोलीमध्ये आल्यावरती प्रिया डायरेक्ट प्रतिमावरती हल्लाच करायला लागते आणि तिला मारण्याचा प्रयत्न करते. तिला आता नागराजने ऑलरेडी सांगितलेलं असतं की ही संधी सोडलीस तर उद्या परत स्केचवाला आला आणि स्केचवाल्याने हे सर्व काही दाखवलं तर मात्र तुझं काही खरं नाही आणि माझंही काही खरं नाही. आपण दोन्हीकडून या सगळ्यामध्ये अडकणार. कारण तसं बघायला गेलं तर आता या सगळ्यामध्ये महिपत शिकरे आपल्याला काही सोडणार नाहीये. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये तू आणि मी जरा सावध राहिलं पाहिजे. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाला तिला मारायचंच असतं. काहीही करून या सगळ्यामध्ये प्रतिमाला संपवणं हा एकच तिचा हेतू असतो. त्यामुळे मग मात्र प्रिया प्रतिमावरती हल्ला करते. प्रतिमाला सगळं मागचं आठवतं. तितक्यात ती प्रियाला धडकावून लावते. तोपर्यंत तिकडे नागराज येतो आणि आता जोराजोराने प्रतिमा ओरडायला लागते. वाचवा वाचवा असं म्हणत असते. यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये लक्ष देऊन बसलेले रविराज तिकडे येतात आणि प्रतिमाला जरी प्रियाच्या खोलीत पाठवलं असलं तरी सुद्धा रविराजांनी पूर्णपणे या सगळ्यातून हात झटकलेलेच नसतात. त्यांना प्रियावरती संशयच असतो आणि त्यामुळे ते धावत पळत प्रियाच्या खोलीकडे यायला लागतात. तोपर्यंत इकडे प्रतिमा ओरडत असते, वाचवा वाचवा. तोपर्यंत रविराज येतात. रविराज आल्यावरती प्रियाचं नाटक सुरू होतं. आई काय झालं? तू का अस्वस्थ झालीस? परत तुला भास झाला का? आता मात्र प्रतिमा चिडते आणि तिला बाजूला ढकलते. तिला बाजूला ढकलल्यावरती प्रिया म्हणते, आई तू माझ्यावरती रागवलीस का? अगं काय झालं आई? असं म्हणत निर्लज्ज प्रिया पुन्हा तेच करायला लागते. त्यावरती प्रतिमा सांगायला लागते, हिने माझ्यावरती हल्ला केला. प्रिया म्हणते, आई तू काहीही बोलतेस. आई तुला भास होतोय का? बाबा बघा ना, आईला भास होतोय आणि आई माझ्यावरती आरोप करते. मी आईला मारायला लागते का? यावरती रविराज येतात आणि प्रतिमा तुला काय झालं? तू का अस्वस्थ आहेस? बोल प्रतिमा. असं म्हणत प्रतिमाला बोलतं करण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रतिमा काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नसते. तिला खूप त्रास होत असतो आणि ती फक्त प्रियाकडे बोट दाखवत असते आणि खूप घाबरत असते. हिने माझा गळा दाबला असं म्हणायला लागते. त्यावरती मग रविराज म्हणायला लागतात, तन्वी काय झाले? हे सगळं काय चाललं आहे? यावरती प्रिया म्हणते, बाबा हिला बहुतेक वेडच लागलेला आहे. अहो मी तिला मारण्याचा प्रयत्न का करेन? डायरेक्ट माझ्यावरती आरोप करते. आतापर्यंत म्हणत होती की एक माणूस आहे ज्याने मला जाळण्याचा प्रयत्न केला. आता डायरेक्ट माझ्यावरती आरोप घेते. यावरती प्रतिमा सांगायला लागते, नाही मगाशी तर हिने माझ्या तोंडावरती उशी दाबली आणि आत्ता तर माझ्या तोंडावरती उशी दाबून मला मारण्याचा प्रयत्न केला. यावरती इकडे प्रिया म्हणते, आई काय बोलतेस तू? यावरती प्रतिमा मात्र खूप हट्टाला पेटते. हो हिला माझ्या नजरेसमोरून लांब करा. रविराजांना ऑलरेडी डाऊट असतो. प्रतिमाच्या रूममध्ये जी घटना घडली ती रविराजांनी डोळ्याने पाहिली होती.
पाहिलेली असते. मग मात्र रविराज प्रियाच्या समोर येतात. तिला खाड करून मुस्काळीत देतात. तिच्या मुस्काटीत दिल्यावरती रविराज म्हणतात, भास्कर, ही तुझी नाटकं मी सगळं बघितलेलं आहे. जे काही प्रकार चाललेला आहे तो मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. का आता सगळ्यामध्ये वाजण्याचा प्रयत्न करतेस? असं म्हणत रविराजांनी थोबाड फोडल्यावरती ते सांगायला लागतात, ज्या वेळेला प्रतिमा इकडे रूममध्ये आली ना, त्याच वेळेला मी तिकडे दवा धरून बसलो होतो तुझी कारस्थानं पाहायला. रूममध्ये मुळातच प्रतिमा यायला तयार नव्हती. ती सांगत होती की मी रूममध्ये जाणार नाही, परंतु मी तिला जबरदस्तीने जरी रूममध्ये पाठवलं असलं तरी या सगळ्यामध्ये तुझी कारस्थानं पाहायची होती म्हणून मी पाठवलं. का असं वागली, हे सगळं का केलं, हे आता मला कळलंच पाहिजे. त्यावरती नागराज म्हणतो, काही नाही दादा, मला सत्य समजलं आहे. नागराज पलटी मारतो. नागराज म्हणतो, हे आपली तन्वी नाहीयेच. मला पण डाऊट आला होता म्हणून मी हिच्या मागावरती काही माणसं पाठवली होती. ही आपली तन्वी नाही, ही आपल्याला फसवते. दादा, या सगळ्यामध्ये हिला बाहेर काढ. आता प्रिया एकटीच पडते. ना नागराज ना महिपत ना कोणीही बाजूने असल्यामुळे आता प्रियाचं भांडं उघडं पडलंय. या सगळ्यामध्ये प्रतिमाने बरोबर प्रियाला अडकवलंय. हे सगळं झाल्यावरती रविराज काय निर्णय घेणार हे आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.